फूड दूधचे वितरक मुंबई असेल, पुणे असेल किंवा अजून कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोकुळला खूप मागणी आहे, गोव्याला पण आहे. तर मी विनंती केली की वर्षानुवर्ष तेच वितरक आहेत आणि माझी एक अशी विनंती होती की आपण आज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये सगळे आम्ही कोल्हापूरचे सगळे नोकरीसाठी आपण पोटापाण्यासाठी आपण बाहेर दिवस काढतो. गोकुळी कोल्हापूरची आन बान शान आहे. तर तुम्ही एक एक वितरकांना 30,000 40,000 50,000 60,000 80,000 आहेत. तर ह्या वितरकांना जरा तुम्ही त्यांना पण थोडी समज जावी आणि ते पण दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत. तर म्हणून अजून काही वितरक ज्यांना लिमिट एक 10,000 15,000 20,000 देऊन अजून वितरक वाढावे आणि ते जिल्ह्यातले आपले स्थानिक लोक असावेत, जेणेकरून कमी त्यांचा गोकुळ आहे तर त्यांना कमीत कमी एक रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या भागातल्या मुलांना एक रोजगार प्राप्त होईल. या गोष्टी मला मांडायच्या होत्या, मी त्या मांडल्या. आणि वितरकांना एक समज द्यावी की वर्षानुवर्ष तीच त्यांची राहिलेले आहेत आणि त्यांच्या त्या टक्केवारीमध्ये मी आत्ता बोलणं योग्य नाही, अजून ते सगळा अभ्यास चालू आहे, नंतर बोलेन. तर वितरक वाढावी माझी पहिली भूमिका आहे. वितरक वाढल्यामुळे चांगल्या पद्धतीने राबतील आणि दूध आपल्याला अजून दुधाचा प्रवाह जास्त वाढेल आणि विक्री जास्त वाढेल.